नमस्कार. इनेक्स अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बऱ्याच विद्यार्थ्यांची एक रिक्वेस्ट होती की एम-एच सेट 2024चं कट ऑफ काय लागू शकतो यावर इन-डेप्थ ॲनालिसिस करून एक व्हिडिओ तयार करावा. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वच सब्जेक्टचा कट ऑफ काय लागू शकतो त्याच्यावर चर्चा करणार आहोत आणि कट ऑफची रेंज काय असेल ते सर्व आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला हवं की कट ऑफ हा बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करतो. म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट, किती लोकांनी परीक्षा दिलेली आहे, विद्यार्थ्यांचा पेपर कशा पद्धतीने गेलेला आहे, परीक्षेची जी डिफिकल्टी लेवल होती पेपर 1ची पेपर 2ची ती कशा पद्धतीने होती, ह्या सर्वांचा विचार आणि रिझर्वेशन पॉलिसी ह्या सर्व फॅक्टरवर कट ऑफ हा डिपेंड असतो. आपण कट ऑफ तयार करताना त्या सर्व फॅक्टरचा खूप बारकाईने विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट जे पेपरसाठी अपियर झाले, त्यानंतर पेपर 1 पेपर 2 ह्या दोघांची जी काठिण्य पातळी होती, त्यानंतर आपण जे प्रश्न चॅलेंज केलेले आहेत, काही विषयांमध्ये काही प्रश्न चुकीचे आहेत किंवा त्यांचे उत्तर बदलणार, त्या सर्व गोष्टींना कॉन्सिडर करून हा कट ऑफ तयार केलेला आहे. हा कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता, याची ॲनालिसिस इथे बघू शकता. सोबतच जर तुम्हाला याची PDF फाईल हवी असेल या कट ऑफची, तर ती फाईल तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे पहिल्याच कमेंटमध्ये तुम्हाला मिळेल. आमच्या टेलिग्राम चॅनलला जोडून तुम्ही जी कट ऑफची जी PDF फाईल आहे तिला पण तुम्ही बघू शकता. आणि यावेळेस अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास म्हणजे 1,09,154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि महाराष्ट्र सेटच्या नियमानुसार 6% लोकांना क्वालिफाय केलं जातं. तर या महाराष्ट्र सेट 2024मध्ये 6,550 पेक्षा जास्त विद्यार्थी हे क्वालिफाय होतील. त्यांना सेट क्वालिफाईड असं घोषित करण्यात येईल. आता आपण मराठी या विषयाचा कट ऑफ स्क्रीनवर बघू शकता. ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं की कट ऑफ हा खूप साऱ्या गोष्टीवर अवलंबून असतो. काही फॅक्टर्स आपल्याला माहीत आहेत, म्हणजे किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला, काठिण्य पातळी कशी होती, परंतु काही फॅक्टर अद्याप आपल्याला माहीत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांचा पेपर कशा पद्धतीने गेलेला आहे, पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना किती गुण येत आहेत ते आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही. त्यामुळे आपण एक्झॅक्टली कट ऑफ ॲनालाइज करू शकत नाही, पण कट ऑफची रेंज काय असू शकतं ते आपण ॲनालाइज करू शकतो. तर मराठी सब्जेक्टसाठी कट ऑफची रेंज काय असणार ते तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर आपण हिंदी या विषयामध्ये कट ऑफ काय असू शकतो ते बघूया. ओपन, SC, ST, OBC या सर्व कॅटेगरीचा सेपरेट कट ऑफ काय राहू शकतो, कट ऑफ रेंज काय राहू शकतो ते सर्व तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. नेक्स्ट आपण इंग्लिशचं कट ऑफ बघूया. जी रेंज दिलेली आहे जवळपास 90% चान्सेस आहेत की ऑफिशियल कट ऑफ जेव्हा लागेल तो कट ऑफ ह्याच रेंजमध्ये राहील. एक 10% चान्सेस आहेत की रेंजच्या बाहेर जाईल, पण रेंजच्या जरी बाहेर गेला तरी खूप जास्त असं अंतर होणार नाही. हार्डली 2 मार्क्स 4 मार्क्स एवढाच डिफरन्स राहील. शक्यतो जी रेंज दिलेली आहे त्याच रेंजमध्ये कट ऑफ राहील. त्यानंतर आपण संस्कृत विषयाचा कट ऑफ बघू शकता. यामध्ये VJमध्ये बघा तुम्हाला डॅश दिसेल. तर मागच्या वर्षी VJ या कॅटेगरीतून एकही विद्यार्थी संस्कृतमध्ये सेट क्वालिफाय झालेला नव्हता. त्यामुळे अशा विषयांचा कट ऑफ ॲनालाइज करणं थोडासा कठीण जातो, त्यामुळे तिथे डॅश दिलेला आहे. नेक्स्ट उर्दूचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. त्यानंतर हिस्ट्री या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता. सर्व फॅक्टर्सवर विचार करूनच हा कट ऑफ तयार केलेला आहे. त्याच्यामुळे ऑफिशियल कट ऑफ जवळपास ह्याच रेंजमध्ये किंवा अशाच पद्धतीचं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर इकॉनॉमिक्स या विषयाचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. तुम्ही रिस्पेक्टिव्ह ज्या सब्जेक्टमधून पेपर दिलेला आहे आणि ज्या कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करता त्या सब्जेक्ट आणि कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्ही जी कट ऑफची रेंज आहे ते बघू शकता. नेक्स्ट आपण फिलॉसॉफीचा कट ऑफ बघू शकता आणि त्याच्यानंतर सायकॉलॉजीचा कट ऑफ आपण बघू शकता. इंटरिम ॲन्सर कीनुसार आपण आपले मार्क्स कॅल्क्युलेट केले असतील, त्याच्यानुसार तुम्ही क्वालिफाय होऊ शकता किंवा नाही याची जो अंदाज आहे तो तुम्हाला या कट ऑफमधून मिळून जाईल. त्यानंतर सोशिओलॉजीचा कट ऑफ आपण बघू शकता. आपण या व्हिडिओमध्ये सर्वच सब्जेक्टचा कट ऑफ बघणार आहोत. एक्झॅक्टली प्रत्येक कॅटेगरीमधून तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क्स लागतील ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमधून समजून जाईल. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्सचा कट ऑफ तुम्ही स्क्रीनवर आता बघू शकता. कट ऑफविषयी तुमचं मत काय आहे, कट ऑफ वाढू शकतो, कमी होऊ शकतो, ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता.
त्यानंतर नेक्स्ट आपण डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या सब्जेक्टचा कट ऑफ बघूया. आता होम सायन्स या विषयाचा कट ऑफ तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. जर तुम्हाला या कट ऑफची PDF फाईल हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पहिल्याच कमेंटमध्ये मिळेल. तिथे जाऊन तुम्ही आमचं जर चॅनल जॉईन केलं तर तुम्हाला या कट ऑफची PDF फाईल तिथे अवेलेबल आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयाचा कट ऑफ बघूया. कॅटेगरी वाईज कट ऑफ रेंज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर जर्नलिझम अँड मॉस कम्युनिकेशन याची कट ऑफ रेंज तुम्ही बघू शकता. एंट्री ॲन्सर कीनुसार तुम्ही आपला स्कोर कॅल्क्युलेट केला असेल तर आपला स्कोर आपण ह्या रेंजमध्ये येतो आहे का ते तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आपण सोशल वर्क्स या सब्जेक्टसाठी कट ऑफ बघू शकतो. कट ऑफ काय असू शकतो याची आयडिया तुम्हाला इथे येईल. कॅटेगरी वाईज कट ऑफ रेंज तुम्ही आत्ता स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या सब्जेक्टसाठी कट ऑफ काय लागू शकतो प्रत्येक कॅटेगरीचा ते आपण आता स्क्रीनवर बघू शकतो. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल सायन्ससाठी कट ऑफ काय असू शकतो ते आता आपण स्क्रीनवर बघू शकता. पेपर 2 म्हणजे पेपर 2मध्ये काही प्रश्न हे चुकीचे असतात, त्याचे मार्क्स सर्वांना मिळतात, त्याचा पण कट ऑफवर थोडासा इफेक्ट होतो. तर त्या सर्व बाबींचा विचार करून हा कट ऑफ बनवलेला आहे. मॅथमॅटिकल सायन्समध्ये सुद्धा यावेळेस जवळपास 4 ते 5 प्रश्न असे आहेत की ते चुकीचे असल्यामुळे त्याचे सर्वांनाच मार्क मिळतील आणि त्याचा कट ऑफवर इम्पॅक्ट होईल. तो सर्व विचारात घेऊनच कट ऑफ तयार केलेला आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्सचा कट ऑफ तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तुम्ही व्हिडिओ पॉज करून कट ऑफ बघू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवर याची PDF फाईलसुद्धा अवेलेबल आहे. कमेंट सेक्शनमध्ये पहिल्याच कमेंटमध्ये टेलिग्रामची लिंक तुम्हाला मिळेल. तुम्ही आमचं चॅनल जॉईन करून PDF डाउनलोड करून बघू शकता. आपल्या मित्रांना पण PDF फाईल शेअर करू शकता. त्यानंतर आपण फिजिकल सायन्स या विषयाचा कट ऑफ बघूया. कट ऑफ रेंज तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांनी विविध विषयामधून जरी पेपर दिला असेल तरी तुम्ही त्यांना कट ऑफची PDF फाईल शेअर करू शकतात. त्यामधून त्यांना आयडिया येईल की ते क्वालिफाय होऊ शकतात किंवा नाही. त्यानंतर आपण केमिकल सायन्सचा कट ऑफ बघूया. कट ऑफसाठी रिस्पॉन्सिबल असणारे सर्व फॅक्टर्सवर बारकाईने विचार करूनच हा कट ऑफ तयार केलेला आहे. त्याच्यामुळे एक 90% चान्सेस आहेत की ऑफिशियल कट ऑफ ह्याच रेंजमध्ये असणार. त्यानंतर लाईफ सायन्स या सब्जेक्टसाठी कॅटेगरी वाईज कट ऑफ काय लागणार ते आपण स्क्रीनवर बघू शकता. ओपन, OBC, SC, ST, NTD सर्व EWS ह्या सर्व कॅटेगरीचा कॅटेगरी वाईज रेंज काय असू शकते ते या व्हिडिओमधून तुम्हाला समजून जाईल प्रत्येक विषयासाठी. त्यानंतर नेक्स्ट अर्थ, ॲटमॉस्फेरिक अँड ओशियन या सब्जेक्टसाठी कट ऑफ काय लागू शकतो तो स्क्रीनवर आपण बघू शकता. नेक्स्ट आपण जॉग्रफी या सब्जेक्टचा कट ऑफ बघू शकतो. जर कट ऑफ संबंधी तुमचं वैयक्तिक काही मत असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी समजलेली नसेल किंवा तुम्हाला काही डाऊट प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आम्ही नक्कीच त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. जॉग्रफीचा कट ऑफ आपण आता बघू शकतो. नेक्स्ट आपण कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशनचा कट ऑफ बघूया. कट ऑफ रेंज तुमच्या स्क्रीनवर आहे. तुम्ही रिस्पेक्टिव्ह कुठल्याही कॅटेगरीमधून पेपर दिलेला होता त्यानुसार तुम्ही कट ऑफ बघू शकता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सायन्स या विषयाचा कट ऑफ आपण बघू शकता. आपण आपल्या फ्रेंड्ससोबत पण हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण समजेल की त्यांचे क्वालिफाय होण्याचे चान्सेस किती आहेत. इंटरिम ॲन्सर कीमुळे आपल्याला किती मार्क्स येऊ शकतात त्याचा एक अंदाज आलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस पण होतील फायनल ॲन्सर कीनुसार. त्यानंतर नेक्स्ट फॉरेन्सिक सायन्सचा कट ऑफ आपण स्क्रीनवर बघू शकता. NTB या कॅटेगरीमध्ये डॅश दिलेली आहे कारण मागच्या वर्षी ह्या कॅटेगरीमधून एकही विद्यार्थी क्वालिफाय झालेला नव्हता. त्याच्यामुळे याचं कट ऑफ काय असू शकतो याचा अंदाज लावणं थोडंसं कठीण असतं, त्यामुळे तिथे डॅश दिलेली आहे. त्यानंतर आपण कॉमर्स या विषयाचा कट ऑफ बघू शकतो. कट ऑफ बनवताना जेवढं जास्त पॉसिबल तेवढं स्टुडंटचा रिस्पॉन्स पण लक्षात घेतलेला आहे. स्टुडंटला कशा पद्धतीने स्कोअर झालेला आहे, त्यांना पेपर लेंदी वाटला काही नाही,
किंवा पेपर त्यांना इझी, डिफिकल्ट, मॉडरेट कसा वाटला, ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच कट ऑफ तयार केलेला आहे. कॉमर्स विषयाचा कट ऑफ तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपण मॅनेजमेंट या विषयाचा कट ऑफ स्क्रीनवर बघू शकता. सर्व विषयांचा कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. मॅनेजमेंटनंतर लॉ या सब्जेक्टचा कट ऑफ काय लागणार ते तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. रिस्पेक्टिव्ह तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून पेपर दिलेला आहे त्यानुसार तुम्ही कट ऑफ रेंज बघू शकता. त्यानंतर एज्युकेशन या विषयाचं कट ऑफ तुम्ही बघू शकता. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कट ऑफ विषयी काय वाटतं ते नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा काही डाऊट असेल तर तुम्ही ते नक्की विचारा. आम्ही त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर सर्वात शेवटचं फिजिकल एज्युकेशनचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण MS-सेट ज्या विषयांमध्ये कंडक्ट होते त्या सर्व विषयांचा इन डेप्थ ॲनालिसिस करून कट ऑफ बघितलेला आहे. इन टर्म्स ऑफ मार्क्स, इंटरिम ॲन्सर कीनुसार तुमच्याकडे तुमचे मार्क्स आहेत, त्यानुसार तुम्ही ह्या कट ऑफ रेंजपासून किती दूर आहात, किती जवळ आहात किंवा कट ऑफ रेंजपेक्षा तुम्हाला किती जास्त मार्क आहेत हे तुम्हाला माहीत होऊ शकतं. जर तुम्हाला या कट ऑफ रेंजपेक्षा जवळपास 10 मार्क जास्त असतील तर 100% तुम्ही महाराष्ट्र सेट 2024 क्वालिफाय होणार, यात शंका नाही. कारण या कट ऑफ रेंजमध्ये जरी बदल झाला तरी हार्डली जास्तीत जास्त 2 ते 4 मार्क्सचा फरक होणार, त्यापेक्षा जास्त फरक होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला कट ऑफ रेंजमध्ये जे मॅक्सिमम नंबर दिलेला आहे त्याच्यापेक्षा जर 10 मार्क पुन्हा जास्त आहेत तर नक्की तुम्ही महाराष्ट्र सेट 2024 क्वालिफाय होणार आहात. तर या कट ऑफच्या व्हिडिओविषयी तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. या कट ऑफची जर तुम्हाला PDF फाईल हवी असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पहिल्याच कमेंटमध्ये मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला याची PDF फाईल मिळेल, ते तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. आणि ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना एक अंदाज नक्कीच येईल की ते क्वालिफाय होऊ शकतात किंवा नाही. तुमचे काही प्रश्न, डाऊट्स असतील तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि लवकरच महाराष्ट्र सेट 2024चा जो रिझल्ट आहे त्याची प्रोसेस काय असते, आता कुठल्या स्टेप्स रिमेनिंग आहेत त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर मिळून जाईल. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.